रिसोड तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा। रिसोड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात 25 जानेवारीला सकाळी 9 वाजता राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या, तर प्रमुख उपस्थितांमध्ये निवडणूक नायब तहसीलदार गजानन जवादे, निवडणूक लिपिक गजानन कांबळे, विष्णू कोणसर, राहुल कांबळे, केशव गरकळ, डीएन देशमुख, कथांडे स्वप्नील उखळकर, कुणाल वाहक, निलेश वांजुळकर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बोडके यांनी केले। सर्वप्रथम मान्यवरांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदानाचे काय महत्त्व आहे यामागील पार्श्वभूमी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून सखोल मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषण करताना रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले की मतदान वाढवण्यासाठी नागरिकांसह युवकांनी समाजात जनजागृती करून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी सकारात्मक असले पाहिजे। तसेच नवमतदारांनी मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदान यादीत नाव समाविष्ट केले पाहिजे, कारण आजच्या युवक हा उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ आहे, असे यावेळी सांगितले। भारत माध्यमिक शाळेत घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना तहसीलदार यांच्या हस्ते प्रसिद्धी पत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला सर्व शिक्षक मंडळी, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती करण्यासाठी सामूहिक शपथ ग्रहण केली। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील। काय